भारत आणि पाकिस्तानमधल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये तुर्कीनं उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दर्शवलेला होता। त्यामुळे मुंबई विमानतळावरील ग्राउंड हँडल करणाऱ्या सेलिप एनएस या टर्किश कंपनीला हद्दपार करण्याची मागणी आमदार मुर्जी पटेल यांनी केलेली आहे। 10 दिवसांच्या आत जर या कंपनीला हद्दपार केलं नाही तर 10,000चा मोर्चा इथं आणू असा इशारा देखील मुर्जी पटेल यांनी विमानतळ अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। तसंच फक्त हीच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जितक्या तुर्कीच्या कंपन्या आहेत त्या सगळ्या बंद कराव्यात अशी मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। खऱ्या अर्थानं आज ही सगळी मंडळी इकडे आलेली आणि विरोध खऱ्या अर्थानं टर्की कंपनीला आहे। जो सगळा वाद सुरू आहे तर टर्कीने पाठिंबा दिला, हा तुम्ही विरोध करता, काय सांगणार? 100% टर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला म्हणून पैसे आमच्याकडे कमवून पाकिस्तानला तुम्ही मध्ये अजिबात चालू देणार नाही। त्यांना 10 दिवसाची मुदत दिलेली आहे। शिवसेना अजिबात खपून घेणार नाही। एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मुंबईत जसे जेवढ्या कंपनी आहेत त्यांना बंद पाडण्याचं काम आम्ही करू। कुठे ना कुठे फक्त ही एक कंपनी नसेल ना, अनेक कंपनी असेल, तुम्ही लिस्ट सुद्धा काढली असेल। म्हणजे महाराष्ट्रात भारतात सगळ्याचा विरोध आहे का तुमचा? मुंबई महाराष्ट्राचे ते आमचे शिंदेसाहेब बघतील। मुंबईमध्ये जेवढ्या कंपनी आहेत ते आम्ही अजिबात चालू देणार नाही। 10 दिवसाच्या आत सगळ्या कंपन्या तिकडच्या आहेत ते आम्ही बंद करायचा प्रयत्न करू। आज तुम्ही खऱ्या अर्थानं आंदोलनाच्या मोहिमेत आलात, मात्र तुमचं सीपीएनशीपनं बोलणं झालं, तुम्ही म्हटलं 10 दिवसांच्या अल्टिमेटम नाही झालं तर मग आमचं आंदोलन हा तीव्र असेल। सीपी साहेबांनी आम्हाला रिक्वेस्ट केलं की तुम्ही निवेदन द्या, आंदोलन करू नका, म्हणून त्यांच्या शब्दाला आम्ही मान ठेवलं। पण एक वेळा आता 10 दिवसात जर त्यांनी कार्यवाही केली नाही तर उग्र आंदोलन हा एअरपोर्टला तुम्हाला 10 दिवसांनी दिसेल। आपण बघू शकतो तर ही सगळी मंडळी आज एअरपोर्टला आलेली, एअरपोर्टला येऊन त्यांनी एअरपोर्ट ऑथॉरिटीजना भेट दिली आणि भेट दिल्यानंतर जेवढ्या टर्कीच्या कंपनीज आहेत जे खऱ्या अर्थानं एअरपोर्टसारख्या सेन्सिटिव्ह भागात काम करतात तिथं बंदच केली पाहिजे। पण मुंबईच्या हद्दीत जेवढ्या काय कंपन्या आहेत संपूर्ण लिस्ट आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा पाठवू आणि ती सुद्धा बंद करायला लावू। आम्ही कुठलीही टर्कीची कंपनी चालू करणार असं म्हणणं मुर्जी पटेल यांचं आहे। कविता सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।